तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षराची आई अधिपतीला कॉल करून सांगते की तुम्ही लवकरात लवकर घरी या, कारण अक्षरा घर सोडून चालली आहे. आणि ते ऐकून अधिपती घाबरतो. तो विचारतो पण नेमकं काय झालंय. आणि मग त्यानंतर तिची आई चंची घरात आल्यापासून घडलेला सगळा प्रकार त्याला सांगते. आणि त्यामुळे अधिपतीला आश्चर्य वाटतं की चंची तिकडे कशी काय पोहोचली. तर अक्षराची आई म्हणत असते की जावई बापू तुम्ही प्लीज लवकरात लवकर घरी या. आणि मग अधिपती लगेच तिकडे जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे अक्षरा तिची बॅग भरत असते. बाबा तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण अक्षरा काही ऐकत नाही. त्याचवेळी चंची तिची बॅग घेऊन त्या ठिकाणी येते. ती अक्षराला म्हणते की मास्तरीनबाई निघायचं ना आपण. पण त्याच वेळी तिची आई त्या ठिकाणी येते. ती अक्षराला रडतच म्हणते की अक्षू प्लीज 5 मिनिटं थांब ना गं. मात्र अक्षरा काही ऐकायला तयार नसते. तर तिची आई इराला म्हणते की अगं तू तरी काहीतरी बोल ना. पण इरा नाटक करत म्हणत असते की आई आता मी काय बोलणार, आणि ताई माझं ऐकणार आहे का? ती माझी मोठी बहीण आहे, मग ती माझं कशाला ऐकेल? आणि खरं तर जे काही घडलं आहे ना ते तिच्याचमुळे घडलं आहे. त्यावर बाबा तिला सांगतात पण अगं तुझं निखिलवर आणि निखिलचं तुझ्यावर प्रेम आहे ना, मग त्या प्रेमावर विश्वास ठेव. तर आईसुद्धा तिला समजावत असते. मात्र इरा म्हणते की आजपर्यंत त्यांनी सहन केलंच, पण ही चंचीसुद्धा आपल्या घरात आल्यामुळे त्यांच्या रागाचा कडेलोट झाला आणि हे सगळं घडलं. तो निखिल माझ्यासोबत नातं तोडून निघून गेला, पण तरीसुद्धा तुम्हाला काही वाटत नाही आहे का? आणि त्यावर आईबाबांना काय बोलावं तेच सुचत नाही. तर चंची म्हणत असते की चल मास्तरीनबाई आपण इथून निघून जाऊ. आणि मग त्यानंतर ती नाटक करत म्हणते की खरं तर जे काही घडलं आहे ना ते माझ्याचमुळं, मीच एकटी इथून जाते. पण इरा तिला सांगते की आता उगाच नाटक करू नको. आणि मग त्यानंतर अक्षरा आणि चंची तिथून जाण्यासाठी निघतात. आई तिला म्हणत असते की अक्षू प्लीज 5 मिनिटं थांब, पण ती काही ऐकत नाही आणि बॅग भरून घराबाहेर पडते. आई बाबा इरासुद्धा त्यांच्या पाठोपाठ येतात. आई बाबा अक्षराला विनंती करत असतात. तर इरा गालातल्या गालात हसत दरवाजात उभी असते. आणि त्याच वेळी अधिपती त्या ठिकाणी येतो. त्याला बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. अधिपती विचारत असतो की नेमकं काय चाललंय इथे, कोणीही घर सोडून जाणार नाहीये. आणि मग तो आईबाबांना निखिलबद्दल विचारतो. तर ते सांगतात की तो कधीच निघून गेला. आणि मग अधिपती चंचीला विचारतो की तू काय करतेस ग इथे. त्यावर चंची नाटक करत म्हणते की मग मी कुठे जाणार, तुम्ही तर मला घराबाहेर काढलं, माझ्याकडं खायला प्यायलासुद्धा पैसे नव्हते, मग शेवटी मी मास्तरीनबाईकडे आले, तिने सांभाळलं मला. त्यावर अधिपती म्हणतो पण मी तुला बघायला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, तिथे तर तू नव्हती. त्यावर चंची म्हणते की मला बरं झाल्यावर तिथे कोण ठेवणार होतं, आणि तिथे मला खूप त्रास होत होता म्हणून मग मी आले निघून. त्यावर अधिपती सांगतो पण तुला एकदा आम्हाला फोन करता आला नाही का, इथे यायची काय गरज होती. त्यावर चंची म्हणते पण तुम्हाला फोन करून तरी काय होणार होतं, तुम्ही काय मला घरी घेऊन जाणार होता का? आणि त्यावर अधिपती म्हणतो की ते सगळं आपण नंतर बघू, आता चल तू माझ्यासोबत. आणि तो अक्षराला सुद्धा सांगतो की सगळे प्रॉब्लेम हिच्यामुळे झाले होते ना, मी हिला घेऊन जातोय, पण तुम्ही कुठेही जायचं नाही, इथेच थांबायचं. मग तो चंचीला हाताला धरूनच तिथून घेऊन जाण्यासाठी निघतो. मात्र चंची म्हणत असते की तुम्ही आम्हाला कुठे ठेवणार आहात. त्यावर अधिपती लगेच दुर्गीला कॉल करून सांगतो आपल्याकडे ज्या नोकरांच्या खोल्या आहेत ना त्यातील एक खोली साफ करून ठेव. आणि मग तो चंचीला म्हणतो की चल तुझी सोय झाली आहे. मग चंची खुश होते आणि मग आईबाबांचा आशीर्वाद घेऊन अधिपती सोबत जाते. तर आईबाबा अक्षराला पुन्हा घरात घेऊन जातात, त्यामुळे इरा चिडते. त्यानंतर अधिपती त्याच्या घरी जातो. दुर्गी विचारत असते की तुम्ही नक्की कोणाला घेऊन आला आहात. आणि त्याचवेळी चंची त्या ठिकाणी येते. तिला बघून दुर्गीला खूप आनंद होतो. ती तिला मिठी मारते. मात्र त्यानंतर ती घाबरूनच अधिपतीला विचारते की तुम्ही तिला इथे कसं काय घेऊन आलात, जर हे ताईला कळलं तर. त्यावर अधिपती म्हणतो की ते सगळं आपण नंतर बघू, आणि तू तिला त्या खोलीत घेऊन जा. आणि मग त्यानंतर दुर्गी चंचीला घेऊन त्या ठिकाणी जाते. तर इकडे अक्षरा आईला विचारत असते की तुला अधिपतींना फोन करण्याची काय गरज होती, आपल्या घरच्या प्रॉब्लेम्समध्ये आपण त्यांना ओढायला नको होतं. मात्र आई तिला समजावते की अगं ते काय परके आहेत का, ते सुद्धा या घरचे जावई बापू आहेत ना. पण अक्षरा उगाच चिडचिड करत असते. त्यामुळे बाबा तिला सांगतात की आईचं काही चुकलेलं नाही आहे, तिने जे काही केलं ते योग्यच आहे. आणि खरं तर जे काही घडलं ना ते चांगलंच घडलं. पण ते ऐकून इरा खूप चिडते. ती म्हणते हो ना, जे काही घडलं ते अगदी चांगलंच घडलं, आता तुम्ही जे काही आहे ते ताईलाच देऊन टाका, माझा कोणीही विचार करू नका. आणि मग ती रडतच तेथून निघून जाते. तर दुसरीकडे चंची आणि दुर्गी गप्पा मारत असतात.
अधिपतीसुद्धा त्यांच्या जवळच असतो. मात्र त्यानंतर दुर्गी घाबरून अधिपतीला विचारते की उद्या ताई घरी येईल आणि तिने जर हिला इथे बघितलं तर काय होईल माहिती आहे ना तुम्हाला. तर चंचीसुद्धा घाबरून म्हणते की तेच ना, मला खूप भीती वाटते. मात्र अधिपती म्हणतो की काळजी करू नका. आईसाहेबांचा शब्द होता की हिने उंबरठ्याच्या आतमध्ये पाऊल ठेवता कामा नये. आपण तर हिला बाहेरच ठेवलं आहे ना, त्यामुळे आईसाहेबांचा शब्द मोडला गेला नाही. आपण उद्या बोलू त्यांच्याशी. आणि ते ऐकून दुर्गीच्या जीवात जीव येतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षरा, आई, बाबा, इरा सगळेजण ते घटस्फोटाचे पेपर शोधत असतात, पण त्यांना ते पेपर घरात कुठेही सापडत नाही. त्यांना आधी असं वाटतं की इरानेच ते पेपर लपवले आहेत. मात्र ती म्हणते की मी ते पेपर खरंच लपवले नाहीत आणि मी ते पेपर पाठवलेसुद्धा नव्हते. कदाचित ते त्या चंचीनेच पाठवले असतील. हे सगळं करण्यासाठीच ती कदाचित त्या घरात आली असेल. आणि तिचं असं बोलणं ऐकून अक्षरा विचारते की असं का बोलते तू? तुला तिच्याबद्दल काही माहिती आहे का जे आम्हाला माहीत नाही? पण इरा घाबरून नाही म्हणते. आणि मग त्यानंतर अक्षरा विचार करत सांगते की कदाचित चंचला आपल्या घरात राहायला आली आहे ही गोष्ट भुवनेश्वरी मॅडमला कळली असेल आणि त्यांना ते अजिबात आवडलं नसेल आणि म्हणूनच त्यांनी हे सगळं काही केलं असेल. मात्र तिचे आई बाबा तिला सांगतात की आता तू प्लीज पुन्हा त्या वाटेला जाऊ नको. मात्र अक्षरा ठरवते की ते पेपर नेमके कोणी पाठवले होते हे मी शोधून काढणारच. दुसरीकडे भुवनेश्वरी मुंबईवरून परत येते. ती दुर्गी आणि आजींना आवाज देत असते. त्या दोघीजणी किचनमध्ये असतात, पण भुवनेश्वरीचा आवाज ऐकून खूप घाबरतात. दुर्गी पटकन अधिपतींना कॉल करताना सांगते की तुम्ही लवकरात लवकर घरी या, ताई घरी आली आहे. आणि मग त्यानंतर आजी आणि दुर्गी घाबरतच भुवनेश्वरी समोर जातात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दुर्गी चंचीला घेऊन येते आणि तिला बघून भुवनेश्वरी खूपच चिडते. आणि जेव्हा चंची तिला सांगते की मला अधिपती इथे घेऊन आले आहेत, तेव्हा तर भुवनेश्वरी धक्का बसला आहे असं नाटक करते. तर मग चारोहास सर म्हणतात की आता तू ज्या एका व्यक्तीला घराबाहेर काढलं होतं ती तर घरात परत आली आहे, मग आता दुसरी व्यक्तीसुद्धा घरात यायलाच हवी. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.